महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत ज्या घडामोडींनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे, त्या घडामोडींच्या केंद्रस्थानी एक नाव पुन्हा एकदा ठळकपणे समोर आलं आहे. आणि ते नाव म्हणजे ज्येष्ठ नेते, राज्याच्या राजकारणातील अनुभवी शिल्पकार, अनेक दशकं सत्तेच्या आणि संघटनांच्या केंद्रस्थानी राहिलेले शरद पवार. कारण पक्षातील अलीकडच्या हालचालींमुळे निर्माण झालेलं चित्र हे केवळ एका संघटनात्मक बदलाचं नाही, तर एका मोठ्या राजकीय संक्रमणाचा संकेत देणारा आहे. आणि आज आपण आनंद महारात्रातला या आपल्या परिवारात या संपूर्ण घडामोडींचा सखोल आढावा घेणार आहोत. कारण एका पक्षातील अंतर्गत बदल हे फक्त त्या पक्षापुरते मर्यादित राहत नाहीत, तर त्याचे पडसाद राज्याच्या सत्ता समीकरणावर, विरोधी आघाड्यांवर आणि आगामी निवडणुकांच्या रणनीतीवरही उमटतात. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संरचनेत होत असलेल्या बदलांमुळे नेतृत्वाच्या प्रश्नावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. काही निर्णयांमुळे पक्षातील विविध गटांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचं बोललं जात आहे, तर काही जण हे बदल आवश्यक असल्याचं सांगत आहेत. या सगळ्या प्रक्रियेत शरद पवार यांची भूमिका काय आहे, त्यांचा अनुभव आणि त्यांची प्रतिमा पक्षासाठी किती महत्त्वाची आहे, आणि नव्या नेतृत्वाकडे पक्षाची सूत्र अधिक घट्टपणे जात असल्याची जी चर्चा आहे, तिचा पुढील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होऊ शकतो हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण पवार कुटुंब हे केवळ एका मतदारसंघापुरतं मर्यादित नसून राज्यभर प्रभाव असलेलं राजकीय कुटुंब म्हणून ओळखलं जातं. पक्षातील नवे निर्णय, बैठका, संघटनात्मक फेरबदल आणि काही वरिष्ठ नेत्यांच्या प्रतिक्रिया यामुळे राजकीय वातावरण अधिक तापलेलं दिसत आहे. काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे, तर काही ठिकाणी नव्या उमेदीची चर्चा आहे. राजकारणात नेतृत्व बदल ही नवी गोष्ट नाही, पण जेव्हा ते नेतृत्व एका दीर्घकालीन प्रभाव असलेल्या व्यक्तिमत्वाशी संबंधित असतं, तेव्हा त्याचे परिणाम अधिक व्यापक असतात. शरद पवार यांनी अनेक वेळा कठीण राजकीय परिस्थितीचा सामना केला आहे. आघाड्या बांधल्या आहेत, तुटल्या आहेत, पुन्हा नव्याने उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे आजची परिस्थितीही त्यांच्या राजकीय प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिली जात आहे. काही विश्लेषकांचं मत आहे की पक्षातील नव्या शक्ती संतुलनामुळे भविष्यातील निवडणुकांसाठी वेगळी रणनीती आखली जाऊ शकते, तर काही जणांच्या मते या बदलांमुळे विरोधकांना संधी मिळू शकते. राज्यातील इतर प्रमुख पक्ष देखील या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, कारण कोणताही अंतर्गत बदल हा बाहेरील राजकीय समीकरणांवर परिणाम करू शकतो. कार्यकर्त्यांच्या बैठका, जिल्हा पातळीवरील चर्चा आणि सोशल मीडियावर उमटणाऱ्या प्रतिक्रिया यामुळे स्पष्ट होतं की ही केवळ वरच्या पातळीवरील हालचाल नाही, तर तळागाळातही तिचे पडसाद जाणवत आहेत. काही ठिकाणी शरद पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी झाल्याच्या बातम्या आहेत, तर काही ठिकाणी नव्या नेतृत्वाला पाठिंबा देणाऱ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. यामुळे पक्षातील एकजूट हा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे, कारण कोणत्याही पक्षासाठी संघटनात्मक एकात्मता हीच खरी ताकद असते. या सगळ्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुका, राज्यसभा जागा, आघाड्यांचे समीकरण आणि भविष्यातील सत्ता संघर्ष या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढील काही महिन्यांत स्पष्ट होऊ शकतात. पण आजच्या घडामोडी इतकं नक्की सांगतात की महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन अध्याय सुरू होत आहे, आणि या अध्यायात अनुभव आणि नव्या नेतृत्वाची ऊर्जा यांच्यातील संतुलन कसं राखलं जातं यावर पक्षाचं भविष्य अवलंबून राहील. आनंद महारात्रातला या आपल्या चॅनलवर आपण या प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवत राहू, कारण राजकारण हे केवळ सत्तेचं गणित नसतं, तर ते भावना, निष्ठा आणि दीर्घकालीन रणनीती यांचं मिश्रण असतं. आणि म्हणूनच आजची ही बातमी केवळ एका संघटनात्मक बदलाची नसून महाराष्ट्राच्या राजकीय प्रवाहात होणाऱ्या मोठ्या परिवर्तनाची नांदी मानली जात आहे. राजकारणातील या बदलांच्या पार्श्वभूमीवर दुसरी महत्त्वाची घडामोड देखील राज्याच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरते आहे, कारण राज्यसभा जागावाटप आणि आघाडीतील समन्वय यावरून निर्माण झालेला तणाव आता उघडपणे दिसू लागला आहे. मित्रांनो, एका बाजूला पक्षांतर्गत नेतृत्वाबाबत चर्चा सुरू असताना दुसऱ्या बाजूला सहयोगी पक्षांमधील समन्वयाचे प्रश्न अधिक तीव्र होताना दिसत आहेत. राज्यसभेच्या जागांवर कोणाचा दावा मजबूत, कोणाला पाठिंबा मिळणार आणि कोणती रणनीती आखली जाणार यावरून बैठका, चर्चासत्रे आणि सूचक वक्तव्यांची मालिका सुरू आहे. काही नेत्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे, तर काहींनी संयम बाळगत अंतिम निर्णयाची वाट पाहण्याचा मार्ग स्वीकारला आहे. पण या सगळ्या प्रक्रियेतून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे आगामी राजकीय लढतींसाठी प्रत्येक पक्ष आपली भूमिका अधिक ठाम करत आहे.
राज्यसभा ही केवळ संसदेची वरची सभागृह नाही, तर राष्ट्रीय पातळीवरील प्रभावाचं प्रतीक मानली जाते आणि त्यामुळे या जागांवरून होणारा संघर्ष हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनतो. आघाडीत राहूनही परस्परांमध्ये मतभेद असू शकतात हे नव्याने दिसून येत आहे. कार्यकर्त्यांच्या बैठकीतून संदेश दिले जात आहेत. काही ठिकाणी पक्षनिष्ठा आणि काही ठिकाणी स्वाभिमान यांची चर्चा पुढे येते आहे. या सर्व घडामोडींचा परिणाम भविष्यातील युतीवर होऊ शकतो का, हा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. कारण सत्तेच्या समीकरणात प्रत्येक मत, प्रत्येक जागा आणि प्रत्येक निर्णय महत्त्वाचा असतो. म्हणूनच या बातमीकडे केवळ वाद म्हणून न पाहता दीर्घकालीन राजकीय गणिताचा भाग म्हणून पाहिलं जात आहे. दुसरीकडे राज्यातील सहकारी बँक प्रकरणाशी संबंधित न्यायालयीन निकालानेही राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या प्रकरणात आलेल्या निर्णयानंतर काही नेत्यांना दिलासा मिळाल्याचं बोललं जात आहे आणि त्याचा परिणाम राजकीय प्रतिमेवर तसेच आगामी रणनीतीवर होऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे. विरोधकांनी या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे, तर समर्थकांनी याला न्यायालयीन प्रक्रियेचा सन्मान मानत स्वागत केलं आहे. न्यायालयीन निर्णय आणि राजकारण यांचं नातं नेहमीच गुंतागुंतीचं राहिलं आहे, कारण कायदेशीर लढाई आणि राजकीय लढाई या दोन वेगळ्या पातळ्यांवर चालत असतात, पण त्यांचे परिणाम एकमेकांवर उमटतात. या निकालानंतर संबंधित नेत्यांच्या भूमिकेत अधिक आत्मविश्वास दिसून येईल का, पक्षातील समीकरणं बदलतील का आणि जनतेसमोर नव्या पद्धतीने संवाद साधला जाईल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यातील मतदार या सर्व घडामोडी बारकाईने पाहत आहेत, कारण त्यांना स्थैर्य, विकास आणि स्पष्ट दिशा हवी आहे. या दोन मोठ्या बातम्या एकत्रितपणे पाहिल्या तर स्पष्ट होतं की महाराष्ट्राचं राजकारण एका संक्रमणाच्या टप्प्यावर आहे, जिथे नेतृत्व, आघाड्या, न्यायालयीन निर्णय आणि संघटनात्मक बदल हे सगळे घटक एकाच वेळी प्रभाव पाकत आहेत. पुढील काही दिवसांत आणखी बैठका, वक्तव्य आणि कदाचित नवे निर्णय समोर येऊ शकतात आणि त्यावरून राज्याच्या राजकीय भविष्यास नवं वळण मिळू शकतं. त्यामुळे परिस्थिती सतत बदलणारी आहे आणि प्रत्येक हालचाल महत्त्वाची ठरत आहे. या संपूर्ण राजकीय चित्राकडे आणखी खोलवर पाहिलं तर तिसरा महत्त्वाचा पैलू स्पष्ट दिसू लागतो आणि तो म्हणजे तळागाळातील कार्यकर्त्यांची मानसिकता. कारण वरच्या पातळीवर कितीही बैठका, निर्णय आणि रणनीती आखल्या गेल्या तरी शेवटी पक्षाची खरी ताकद ही बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांमध्येच असते. सध्या जिल्हा आणि तालुका स्तरावर सुरू असलेल्या अनौपचारिक बैठका, चर्चा आणि संवाद यातून स्पष्ट होत आहे की कार्यकर्ते परिस्थितीचा अंदाज घेत आहेत. काही ठिकाणी अनुभवी नेतृत्वाबद्दल भावनिक निष्ठा व्यक्त केली जाते आहे, तर काही ठिकाणी नव्या नेतृत्वाकडून अधिक आक्रमक आणि स्पष्ट भूमिका अपेक्षित असल्याचं बोललं जात आहे. या दोन भावनांमधील संतुलन राखणं हे पक्षासाठी मोठं आव्हान ठरू शकतं, कारण राजकारणात भावना आणि गणित दोन्ही तितकेच महत्त्वाचे असतात. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लक्षात घेता प्रत्येक पक्ष आपली संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. सोशल मीडियावरही समर्थक आणि विरोधकांमध्ये चर्चेची लाट उसळलेली दिसते आहे. काही जण या घडामोडींना पिढीगत बदलाचं प्रतीक मानत आहेत, तर काहींना यात अंतर्गत संघर्षाची छाया दिसते आहे. त्याचवेळी इतर प्रमुख राजकीय पक्ष या परिस्थितीकडे संधी म्हणून पाहत आहेत का, याचीही चर्चा रंगते आहे. कारण एखाद्या पक्षात अंतर्गत अस्थिरता निर्माण झाली तर त्याचा फायदा विरोधक घेण्याचा प्रयत्न करतात. ही राजकारणाची पारंपरिक पद्धत आहे. राज्याच्या राजकीय इतिहासात अनेक वेळा असे टप्पे आले आहेत जेव्हा नेतृत्व बदल, पक्षफूट किंवा नव्या आघाड्यांमुळे सत्तेची समीकरणं पूर्णपणे बदलली. त्यामुळे सध्याची परिस्थिती ही भविष्यात मोठा परिणाम घडवू शकते अशी शक्यता नाकारता येत नाही. आर्थिक प्रश्न, शेतकरी मुद्दे, आरक्षणाचे प्रश्न, पायाभूत सुविधा प्रकल्प आणि शहरी विकास या सगळ्या विषयांवर जनतेची अपेक्षा कायम आहे आणि त्यामुळे केवळ अंतर्गत राजकारणावर लक्ष केंद्रित करून चालणार नाही, तर जनतेच्या प्रश्नांवर ठोस भूमिका मांडणं प्रत्येक पक्षासाठी आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर पुढील काही आठवडे निर्णायक ठरू शकतात, कारण पक्षांतर्गत समन्वय, आघाडीतील संवाद आणि जनतेसमोर मांडला जाणारा संदेश यावरच भविष्यातील राजकीय दिशा अवलंबून असेल. आणि म्हणूनच सध्या सुरू असलेल्या या घडामोडी केवळ तात्पुरत्या नसून दीर्घकालीन परिणाम घडवू शकणाऱ्या आहेत. राज्यातील राजकारण एका नव्या टप्प्यावर पोहोचत असताना सर्वच नेते आणि कार्यकर्ते पुढील पाऊल अत्यंत विचारपूर्वक टाकण्याच्या तयारीत असल्याचं चित्र दिसत आहे.
कारण एका चुकीच्या निर्णयाने समीकरणं बदलू शकतात आणि एका योग्य रणनीतीने या संपूर्ण सर्व राजकीय प्रवाहाला वेगळी घडामोडींच्या दिशा मिळू शकते. पार्श्वभूमीवर चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे जनतेची प्रतिक्रिया आणि व्यापक सामाजिक परिणाम. कारण राजकारण हे केवळ नेत्यांच्या बैठका आणि वक्तव्यांपुरते मर्यादित नसते, तर त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या विचारांवर आणि मतांवर होत असतो. सध्या राज्यातील विविध भागांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काही जणांना अनुभवी नेतृत्वाची गरज वाटते आहे, तर काही जण नव्या नेतृत्वाच्या उमेदीकडे आशेने पाहत आहेत. ग्रामीण भागात शेतकरी, कामगार आणि लघुउद्योगिक वर्ग आर्थिक स्थैर्य आणि स्पष्ट धोरणांची अपेक्षा करत आहे, तर शहरी भागात युवक आणि व्यावसायिक वर्ग रोजगार, गुंतवणूक आणि विकासाच्या मुद्द्यांवर ठोस भूमिका शोधत आहे. त्यामुळे पक्षातील अंतर्गत बदलांचा थेट परिणाम आगामी जनमतावर होऊ शकतो, कारण मतदार आता अधिक सजग झाला आहे आणि केवळ घोषणांवर नव्हे तर प्रत्यक्ष कामगिरीवर विश्वास ठेवतो. सोशल मीडियाच्या युगात प्रत्येक निर्णय, प्रत्येक हालचाल आणि प्रत्येक वक्तव्य काही मिनिटांत लाखो लोकांपर्यंत पोहोचते आणि त्यावर त्वरित प्रतिक्रिया उमटतात. त्यामुळे प्रतिमा निर्मिती आणि संवाद हे आजच्या राजकारणातील अत्यंत निर्णायक घटक बनले आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाने आपली भूमिका अधिक स्पष्ट आणि ठामपणे मांडणं आवश्यक ठरणार आहे, कारण संभ्रम निर्माण झाल्यास त्याचा परिणाम संघटनात्मक एकात्मतेवर होऊ शकतो. त्याचवेळी इतर राजकीय पक्ष आपल्या रणनीती अधिक धारदार करत असल्याचं दिसत आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने संभाव्य आघाड्या, नव्या समीकरणांची चर्चा आणि मतदारसंघनिहाय गणितं आखली जात आहेत. या सगळ्या प्रक्रियेत नेतृत्वाची विश्वासार्हता, संघटनात्मक ताकद आणि जनतेशी असलेला थेट संवाद हे घटक निर्णायक ठरतील. राज्याच्या राजकीय इतिहासात अनेकदा पाहिलं गेलं आहे की जे पक्ष अंतर्गत मतभेद सोडवून एकसंधपणे पुढे गेले ते अधिक मजबूत झाले आणि जे पक्ष अंतर्गत संघर्षात अडकले त्यांना फटका बसला. त्यामुळे सध्याची परिस्थिती ही केवळ आव्हान नसून एक संधीही असू शकते. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास पक्ष नव्या उमेदीने पुढे जाऊ शकतो, अन्यथा राजकीय प्रवाह वेगळ्या दिशेने वळू शकतो. या सर्व घडामोडींचा पुढील काही महिन्यात स्पष्ट परिणाम दिसू लागेल आणि त्यामुळे सध्या सुरू असलेला हा टप्पा अत्यंत निर्णायक मानला जात आहे, कारण महाराष्ट्राच्या राजकारणात जे बदल घडत आहेत ते भविष्यातील सत्ता समीकरण, आघाड्या आणि नेतृत्वाची दिशा निश्चित करू शकतात आणि म्हणूनच प्रत्येक हालचालीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.